आपल्याबरोबर आहेत मुक्ता बर्वे, ज्यांना आत्ताच विशेष पुरस्कार मिळालेला, विशेष योगदानासाठी पुरस्कार मिळालेला आहे। मुक्ता मॅम काय सांगाल, आजचा हा पुरस्कार किती विशेष आहे तुमच्यासाठी? आणि एक पुरस्कार आधी देखील मिळाला होता, तिथून आता पुन्हा हा पुरस्कार, कसं वाटतं, ही पूर्ण जर्नी कशी आहे? माझा जो पहिला चित्रपट होता चकवा, त्यासाठी मला पदार्पणाचा पुरस्कार मिळाला। त्यानंतर अनेक भूमिकांसाठी राज्य शासनाने मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार दिले। पण आज 24 वर्षानंतर सातत्याने काहीतरी प्रयत्न चांगल्या कामाचा केल्यानंतर आज हा विशेष योगदानाचा पुरस्कार मिळतोय। तोही चित्रपती व्ही शांताराम यांच्या नावाने दिला गेलेला हा विशेष योगदान पुरस्कार। आज फक्त कृतज्ञता एवढाच शब्द माझ्या तोंडून येतोय, कारण मला असं वाटतंय की आत्तापर्यंत मी केलेल्या कामाचं हे कौतुक आहेच, पण ते ज्यांच्यामुळे मिळालं आहे त्यांचा आज आठवण, त्यांचा सन्मान, त्यांच्याविषयीची कृतज्ञता, तो माझ्यासाठी हा दिवस आहे। म्हणजे अर्थातच माझे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, माझे सहकलाकार आणि ज्या प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आणि मला या पुरस्कारासाठी मला मानकरी ठरवलं, ते प्रेक्षक, त्या सगळ्यांविषयीची कृतज्ञता मला या पुरस्कारामुळे व्यक्त करता येते। आणि मी राज्य शासनाचे मनापासून आभार मानेन या पुरस्कारासाठी। आज कोणता दिवस आठवतोय? कारण की एवढं खूप मोठं स्ट्रगल आहे, खूप वर्षांचं स्ट्रगल आहे, अगदी कबड्डीपासूनचं ते सगळं स्ट्रगल आम्ही बघितले तुम्हाला अगदी नाट्यगृहामध्ये आणि आता पडद्यावर। तर कोणता दिवस आज आठवतोय? कोणतं हे स्ट्रगलपैकी एखादा दिवस ज्या दिवशी जो दिवस तुम्हाला इन्स्पायर करतो? मला एक दिवस आठवतोपेक्षा मला आज काय वाटतं ते मला सांगायला आवडेल। मला असं वाटतं मनापासून बघितलेलं कुठलंही स्वप्न आपण प्रयत्न केला तर पूर्ण होऊ शकतं। एक माझ्यासारखी साधीसुधी मुलगी जर आज एक अभिनेत्री म्हणून योगदानाचा पुरस्कार हातात घेऊन मिरवते, तर मला असं वाटतं फक्त की निष्ठेने काम करत राहणं, या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रयत्नपूर्वक प्रेमाने आपलं काम जर करत राहिलं तर कायम त्याची पोचपावती आपल्याला मिळत राहते। त्यामुळे आत्तापर्यंत जगलेला, अभिनेत्री म्हणून अभिनेत्री होण्याची स्वप्न पाहिलेल्या एका लहान मुलीचे आयुष्य म्हणून जगलेला प्रत्येक दिवस मला आज महत्त्वाचा वाटतोय आणि आठवतोय। ती पाहिलेली स्वप्न छोट्या छोट्या गोष्टींनी पूर्ण होताना दिसत आहेत। तर आज हे एक स्वप्नच आहे। ही काळी बाहुली, प्रेमाने आम्ही सगळी मंडळीला बाहुली म्हणतो, ही मराठी मायबोली जी आहे ती हातात घेणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि खूप छान वाटतं ती आपल्या हातात असते तेव्हा, आणि ती आपल्या कष्टांसाठी मिळते तेव्हा आणखीन भरून येतं। तर धन्यवाद म्हणेन मी फक्त। शेवटचा प्रश्न, पुढे काय? अजून कुठपर्यंत जायचं, कुठपर्यंत गाठायचं? काही स्वप्न असतील अजून जे अजून मिळवायचे, एखादं कॅरेक्टर करायचं, काय? हे तर झालेल्या कामांविषयीचं झालं। आता पुढे होणारी भरपूर कामं आहेत। म्हणजे माझी जर डायरी चुकून कोणाच्या हातात पडली तर मला 17व्या वर्षी कुठलं रोल करायचं हे पण मी त्यात लिहून ठेवले इच्छा। त्यामुळे हावरट नटी आहे मी, काम भरपूर करणार आहे। आत्ताच 3 रिलीजला सिनेमे आहेत, सो ते हळूहळू रिलीज होतील। 2 कॉन्सेप्ट्सवर काम चाललं आहे, आणखीन भरपूर प्रोजेक्ट्स येणार आहेत। त्यामुळे काम तर करत राहणार आणि प्रेक्षकांना आनंद देण्याचा प्रयत्न करणार आणि काहीतरी चांगलं करण्याचाही प्रयत्न करणार। धन्यवाद मॅम। एक आईंची एक छोटी प्रतिक्रिया घेऊ, काय वाटतंय? मुक्ता बर्वे यांच्या आई आपल्या बरोबर आहेत। मगाशी आम्ही तुम्हाला बघितलं, खूप अश्रू होते, खूप भावना होत्या, आता काय वाटतंय? अगदी म्हणजे खरं सांगायचं ना, एक छोटी बाहुली मोठी होताना बघताना प्रत्येक क्षणाची मी साक्षीदार असल्या कारणाने मला प्रत्येक वेळी तिचं जेव्हा उत्तम काम होतं तेव्हा माझे नकळत डोळे भरून येतात। एरवी म्हणजे मुद्दामून आणलेले किंवा नाटकातले ते अश्रू नाहीत, पण जेव्हा ती उत्तम काम करते तेव्हाच येतात आणि एखादं जर काम झालं नाही चांगलं तर डोळे भरून येत नाहीत। त्यामुळे ती तिथून बघत असते, आईचे डोळे ओलावले की आपलं काम छान झालं आणि मला अतिशय आनंद होतो आहे। आजपर्यंत मी तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला तिने सहभागी करून घेतलेला आहे आणि हा आता आनंद, आईचा आनंद वेगळाच आहे, पण एक कलाकार घडवताना जो आनंद होतो तो मला कृतार्थ झाल्यासारखं वाटतंय। खूप मस्त वाटतंय मला। धन्यवाद दोघींचे आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, धन्यवाद। मुक्ता बर्वे आपल्याबरोबर होत्या, त्यांच्या आई आपल्याबरोबर होत्या। आज त्यांना विशेष योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे। अजून खूप काम करायचं असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।